रामराव पंडगळे प्रवक्ता भारतीय जनता पक्ष नांदेड यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रस्तावित करावं. लोकनेते आदरणीय राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या सुविद्य पत्नी, ज्यांनी नांदेड जिल्ह्यातील तमाम चव्हाण कुटुंबावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आभार माया दिलेली आहे, अशा आमच्या नेत्या भोकर विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार आदरणीय सौ अमिताताई अशोकरावजी चव्हाण, ज्यांना आपण भाभीजी या टोपण नावाने बोलतो, त्यांचा आज वाढदिवस अतिवृष्टी व इतर अन्य कारणांमुळे हा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय आदरणीय भाभीजी यांनी घेतला आणि त्यानंतर त्या कोणाचाही पुष्पगुच्छ स्वीकारणार नाही असं म्हणून त्या मुंबईला रवाना झाल्या कालच. त्या पार्श्वभूमीवर काहीतरी चांगलं सकारात्मक समाजहिताचं करावं अशी संकल्पना माझ्या मनात आली. मी भाभीजींना त्या संदर्भात बोललो आणि त्यानंतरचा एक सुंदरसा देखणा कार्यक्रम या ठिकाणी साकारतोय. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष रामप्रसाद मालपानी मूकबधीर विद्यालय, दिव्यांग विद्यालय या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय आमचे मार्गदर्शक ओमप्रकाशजी गिल्ला साहेब, ज्यांच्या शुभहस्ते हा आजचा सोहळा संपन्न होतोय. आणि भाभीजी साहेब आणि त्यांचं नातं हे अतूट असं आहे, म्हणजे पाण्यामध्ये काठी मारण्याचा जो कार्यक्रम असतो तो तसा होऊ शकतो असे तुम्हा सर्वांचे मार्गदर्शक नेते, या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आदरणीय DP सावंत साहेब, माझे जवळचे मित्र आणि मार्गदर्शक भारतीय जनता पक्षाचे महामंत्री विजयजी येवणकर, माझे अतिशय जवळचे मित्र ज्यांचं माझ्यावर आणि माझं ज्यांच्यावर नितांत प्रेम आहे असे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि नायगाव पंचायत समितीचे माजी सभापती श्रवण पाटील भिलवंडे, या संस्थेचे पदाधिकारी असलेले कमलभैया कोठारी, माजी नगरसेवक माझा भाचा संदीप सोनकांबळे, उपस्थित सर्व राजस्थानी एज्युकेशन सोसायटीची पदाधिकाऱ्यांची संपूर्ण टीम, दोन्ही प्रशालेचे मुख्याध्यापक शंकरराव चव्हाण साहेब, अशोकराव चव्हाण साहेब, भाभीजी या कुटुंबावर प्रेम करणारे, ज्यांना निमंत्रण दिल्यानंतर येतातच असे मी निवडक काही माझे पदाधिकारी कार्यकर्ते बोलवले. ते सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, उपस्थित शिक्षक शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि ज्यांना मी बोललेलं काही कळत नाही, कुणीतरी समजून सांगतंय असे ज्यांच्या आयुष्यात दुःखाचे क्षण आहेत पण त्यातही सुखाचा मार्ग शोधणारे हे सर्व आमची बालगोपाल. आदरणीय भाभीजी यांचं वयाचं 67 वर्ष संपून आता त्या 68व्या वर्षामध्ये आजपासून पदार्पण करत आहे. मुंबईचा काही सुरुवातीचा जर 25-30 वर्षाचा कालावधी सोडला तर ज्या चव्हाण कुटुंबात आल्यानंतर नांदेड जिल्ह्यातला कार्यकर्ताच हे आपलं कुटुंब असं समजून त्यांनी आमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांवर मनातून प्रेम केले. त्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळालेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर भाभीजीसाठी काहीतरी करावं असं शेकडो हजारो कार्यकर्त्यांना आज वाटत होतं आणि वाटत आहे. त्या अनुषंगाने अर्धापूर येथे रुग्णांना फळांचं वाटप करण्यात आले. भारतीय जनता पक्षातर्फे तसाच कार्यक्रम भोकरलाही घेतला आहे, तसाच कार्यक्रम मुदखेडलाही होतोय. जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहे. याच्याच अनुषंगाने जेव्हा माझा आणि भाभीजींचा सकाळी वाढदिवसाच्या निमित्ताने संवाद झाला तेव्हा हा संकल्प त्यांना सांगल्यानंतर त्यांनी त्यात होकार दिला आणि त्यानंतर मी कामाला लागलो. ओमप्रकाशजी गिल्ला साहेबांना फोन केला, सर आपल्या शाळेतल्या मतिमंद आपण जे काही दिव्यांग विद्यार्थी त्यांना खाऊ देण्याचा विषय आहे. जेवण दिल्यानंतर त्यांना चटचटीतपणा जो त्यांना आवश्यक असतो, लहान मुलांना असलं काही खरखरीत मुरमुरीत खाणं आवडतं, मी हे करू का? तर त्याने एका शब्दात होकार दिला, स्कूल संतोष आपकी है बोले, आपको जो करने का कर लो, मतलब आप भी आना पडेगा. ओमप्रकाश गिल्लाजीने मग कोठारीजीने लगेच परवानगी दिली.
साहेबांनी अशोक DP सावंत साहेबांनी विनंती केली, विजूभाऊला विनंती केली, भिलवंडींना सरांना विनंती केली आणि हा एक छोटेखानी कार्यक्रम या ठिकाणी होतो. या कार्यक्रमातला उद्देश केवळ एकच आहे की आपल्या नेत्यांना दीर्घायुष्य लाभावं, ज्यांच्यामुळे विकासाची दिशा आणि विकासाची गंगा नांदेड जिल्ह्यात येते त्या नेते अशोकरावजी चव्हाण साहेब यांची भक्कम साथ त्यांच्यासोबत कायम राहावं आणि हे कुटुंबीय शतायुषी व्हावं अशा एक देवाकडे मागणी करण्यासाठी. कारण देवाचं डायरेक्ट देव आणि आपला तर कॉन्टॅक्ट नसतोच, पण ही मुलं जी आहेत ही देवाची रूपं आहेत. मग त्यांच्या चरणी अर्पण करण्यापेक्षा यांच्या हातात जर ती वस्तू दिली तर ते अधिक आनंदी होतील आणि ही मुलं आनंदी झाली की देव आनंदी होतो आणि आपल्या भाग्यविधात्या भाभीसाठी आपण हे करावं अशी संकल्पना मी आणि माझी मिसेस सुषमा पांडागळे यांच्या डोक्यामध्ये आली आणि त्यातून आम्ही कामाला लागलो. केवळ 3 घंट्यामधला हा कार्यक्रम सुंदर देखणार. इथले दोन्हीही मुख्याध्यापक त्यांची सर्व टीम यांनी घडून आणला, त्यांच्याबद्दल मनातून आभार. माझ्या कार्यक्रमापेक्षा मला मालपाणी विद्यालयाच्या कार्यकारिणीचं खूप कौतुक करावं असं वाटतं. समर्पित भावनेने काम करणाऱ्या संस्था आणि संस्थाचालक उरले नाही. एक शारदाभवन शिक्षण संस्थेसारखा अपवाद वगळला तर बाकी जे काय होतंय त्याचं चित्र अतिशय विदारक आणि वेगळं आहे. एक शिक्षक म्हणून सुद्धा मी ते पाहतोय. पण या संस्थेच्या राजस्थान हिंदू सोसायटीच्या पूर्ण कार्यकारिणीने इथून 1 रुपया खाला असेल असं मला कुठे ऐकवत नाही. समाजाला देण्यासाठी जे जे काही देणं शक्य आहे ते सगळं आपण दिलेलं आहे. आपण जे प्रेम केले आणि अशा विद्यार्थ्यांवर प्रेम करताय आपण की ज्यांना कोणीच वाली नाही, देवानंतर कोणी सांभाळायला तयार नाही, तेव्हा तुम्ही त्यांचे देवदूत आहात आणि तुम्ही ते सगळं काम करत आहात. म्हणून तुमच्या संपूर्ण टीमचं, मग जिल्हासाहेब असतील, कोटासाहेब असतील, ही सगळी टीम असतील, मालपाणी जी असतील, सगळ्याच टीमचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. माझ्यासारख्या लहान माणसानं तुमच्यासारख्या मोठ्या माणसाचं कौतुक करणं या पात्रतेचा मी नाही, पण जे वास्तव आहे ते कधी कधी लहान माणसाने जरी सांगितलं तर ते समाजाने स्वीकारावं. आपल्याला असेच काम करण्याची प्रेरणा मिळावी आणि या प्रेरणेतून आपण एक चांगले शिक्षक या ठिकाणी नेमून त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची सेवा अधिकाधिक घडवावी. देवाकडे जाण्यासाठीचा किंवा मोक्षप्राप्तीचा जो काय मार्ग असेल, रंजले गांजले जी कोणी आहेत त्यांना जो आपला म्हणतो तिथेच देव असतो आणि तिथं देव सापडतो. कदाचित देवानं तुम्हाला हे कार्य दिलेलं आहे आणि ते तुम्ही नीटनेटकं करत आहात. म्हणून तुमचं पुन्हा एकदा या ठिकाणी मनातून आभार मानतो. तुम्हाला पुढच्या कामालाही शुभेच्छा देतो. अधिक प्रेरणा आणि आपल्याला बळ मिळेल या शब्दासह मी या ठिकाणी माझ्या शब्दाला पूर्णविराम देतो. जय हिंद. धन्यवाद सर. जे करंजले गांजले त्याशी म्हणे जो आपोला तेच साधू ओळखावा देव तीर्थची जानवा. असे देवरूपी इथं सर्व हे मान्यवर इथं आलेले आहेत. तर यानंतर महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री आदरणीय DP सावंत सर, त्यानंतर नायगावचे माजी सभापती आदरणीय रामगोपाल मालपाणी अपंग विद्यालय, मुंबई विद्यालय या शाळेमध्ये आपल्या महाराष्ट्राचे नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या सौभाग्यवती, भोकरच्या माजी आमदार आपल्या भाभी अमिताताई चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त ह्या विद्यार्थ्यांना खाऊ वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष हिल्डाजी, या ठिकाणी उपस्थित नांदेड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आदरणीय DP सावंत साहेब, हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला ते आमचे सहकारी मित्र आदरणीय संतोषजी पांडागळे साहेब, विजयजी येवनकर, कमलकिशोर कोठारी, ह्या संस्थेचे सर्व कार्यकारी मंडळ, सर्व पदाधिकारी आणि विद्यार्थी मित्रांनो, त्या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्तानं अतिवृष्टी झाली. जिल्ह्यामध्ये अतिशय बळीराजावर संकट आलं. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं आणि भावीने ठरवलं की वाढदिवस करायचा नाही, परंतु पांडागळे साहेबाच्या संकल्पनेतून या ठिकाणी आदरणीय पांडागळे साहेबांनी अतिशय चांगला कार्यक्रम आयोजन केला. आम्हाला सकाळी बोलवलं आणि या ठिकाणी खरं म्हणजे आपण ह्या विद्यार्थी, मूकबधिर विद्यार्थी असतील, अपंग विद्यार्थी असतील, त्या ठिकाणी ज्यांना काहीच समजत नाही आणि अशा विद्यार्थ्यांना सांभाळण्याचं काम ही संस्था करते. अतिशय चांगलं काम त्या संस्थेचे सर्व पदाधिकारी करतात आणि आम्हाला बघितल्यावर अतिशय आनंद झाला. या ठिकाणी मला वाटतं जवळपास 125 आणि 201 जवळपास मुलं या ठिकाणी निवासी असतात आणि एवढंचं संगोपन करणं हे
अतिशय जोखीम आहे, परंतु अशाही परिस्थितीमध्ये आपण या ठिकाणी ह्या संस्थेच्या माध्यमातून आपण चांगलं काम करतात. त्यामुळं मी संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्याचे आभार व्यक्त करतो, आपलं अभिनंदन करतो. या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्तानं आदरणीय भावींना त्यांच्या मनामध्ये जे काही आशा आकांक्षा अपेक्षा ज्या असतील त्या येणाऱ्या काळामध्ये पूर्ण हो. या ठिकाणी पुन्हा एकदा मी वाढदिवसाच्या निमित्तानं भावींना शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय DP सावंत सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या या अमिताभ चव्हाण यांच्या वाढीच्या निमित्त आमचे मित्र संदेश पांडागळे आणि आमच्या वहिनी पांडागळे वहिनी यांनी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, आतापर्यंत या लोकांचं विश्व वेगळं आहे, आपलं विश्व वेगळं आहे. आपण त्यांच्या भया दाखवण्यापेक्षा त्यांच्या आनंदात सहभागी व्हावं आणि पांडागळ्यांनी हा जो प्रयत्न केलेला आहे खूप चांगला प्रयत्न आहे. पांडागळ्यांचं अभिनंदन करतो दोघांचंही. या कार्यक्रमाला प्रमुख म्हणून DP सावंत आहेत, या संस्थेचे अध्यक्ष ओमशेठ लीला कोठारीजी, कलंत्रीजी, म्हणजे मित्र पांडागळे आणि संदीप कांबळे, आमच्यासुद्धा आमचे मित्र बिलोडे हे सर्व उपस्थित आहेत. मी सुद्धा यापूर्वी इथे 2-3 कार्यक्रमाला आलो. या मुलांना बघितल्यावर एक वेगळाच विश्वास जातो, परत अस्वस्थ होतो की कसं असेल यांचं जीवन. पांडागळ्यांनी हा कार्यक्रम घेतला, मला यातून खूप प्रेरणा द्यायसारखं आहे आणि मी घेतच जाईल. आणि आम्ही या सर्वातर्फे मी अमिताभ भाभी यांना दीर्घ आयुष्य दिलो आणि आपले 2 शब्द सांगतो. जय जय. यानंतर राजस्थानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र ओमप्रकाशजी गिरडा, व्यासपीठावर उपस्थित भाजपाचे महासचिव विजय वणकरजी, श्रीमान भिलवंडेजी, ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला, ते सत्यप्रभाचे संपादक आमचे पांडागळेजी, सौभाग्यवती पांडागळे, संस्थेचे उपाध्यक्ष आमचे मित्र कमल कोठारीजी, नारायणलालजी कलंत्री, बिल्डाजी, अग्रवालजी, व्यासपीठावर उपस्थित आमचे स्नेही संदीप कांबळे, या विद्यालयाचा सर्व टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ आणि उपस्थित माझ्या बालमित्र. आज सकाळी दुपारीच फोन आला पांडागळेंचा की असा कार्यक्रम आहे. म्हटलं मला आनंद होईल. एकतर यावर्षी मी या महाविद्यालयात दरवर्षीचा कार्यक्रम जो असतो तुमचा चेकअपचा त्याला येऊ शकलो नव्हतो. त्यामुळे विजिट या महाविद्यालयात वर्षाची जी राहिली होती ती या निमित्ताने झाली. याचा मला आनंद नेहमी असतो. त्याचा उल्लेख पांडागळ्यांनी केला की ज्या पद्धतीने निस्वार्थ काम आणि खऱ्या अर्थाने मानव सेवा ज्याला म्हणतात ती सेवा गिल्डाजी, कोठारीजी आणि सर्व तुमचे सहकारी मनापासून करतात. म्हणजे काही गोष्टी मनाच्या विरोधातही लोक करतात, पण हे मनापासून एखादं काम करणं तर त्याची जी फलश्रुती असते ती आज आपल्याला समोर दिसते. आणि म्हणून अशा संस्थेला भेट देणं हे मला खूप आनंदाचं वाटतं. आणि आज योगही तसाच आहे. आमच्या अमिताभ भाभीजींचा आज वाढदिवस. खरं म्हणजे अमिताभ भाभीजींचा वाढदिवस का साजरा करायचा आहे तर जिल्ह्याचा विकासाचं ध्येय ज्यांच्याकडे आहे ते अशोकरावजी चव्हाण साहेब. आज जिल्ह्याने जी शहराने जी आजपर्यंतची वाटचाल केलेली आहे ती अशोकरावजींच्या दूरदृष्टीवर झालेली आहे. आणि त्यांचं लक्ष ठेवणारे आमच्या भाभी आहेत. आणि म्हणून भाभींचा वाढदिवस साजरा करणं म्हणजे अशोकरावजींचा वाढदिवस साजरा करण्याचे आता 28 आहे असा प्रकार मी याच्याकडे अशा पद्धतीने पाहतो. अशोकरावजींना विकासासाठी बळ मिळावं, त्यांची तब्येत चांगली राहावी यासाठी भाभीजी सतत अहोरात्र झटत असतात.
त्यांनी काय खावं, काय प्यावं, काय गोळ्या कधी घ्याव्या, कपडे काय घालावे, कुठं जावं, कुठं जाऊ नये, त्या सगळ्याचं लक्ष बारकाईने अगदी भाभीजी ठेवत असतात. आणि म्हणून भाभीजीचा रोल जो आहे, आता त्या माझ्यासोबत 14 ते 19 आम्ही एका हाऊसमध्ये आमदार म्हणून काम केलेलं आहे भाभीजींसोबत. म्हणजे कुठलाही राजकीय पार्श्वभूमी नसताना आमदारकी म्हणून त्यांनी जे काम केलं ते अतिशय वाखाणण्यासारखं होतं. भोकर मतदारसंघामध्ये अतिशय चांगली कामं त्यांनी 5 वर्ष केली. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा जरी ते डायरेक्टली राजकारणात नसल्या तरी आमच्या श्रीजयाताईंना आणि अशोकरावजींना त्यांचं मार्गदर्शन हे कायम राहणार. आणि म्हणून त्यांना उदंड आयुरारोग्य लाभो आणि त्यांना चांगले आशीर्वाद मिळो. आणि बाल मनाचे जे आशीर्वाद असतात ते आशीर्वाद ते अतिशय निस्वार्थ असतात. आणि म्हणून आपण जो कार्यक्रम घेतला पांडागळे, अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम घेतला आहे. यांच्याकडून जे भाभीजींना दुवा मिळेल त्याची जी परिणती असेल ती खूप मोठी असेल. आणि म्हणून तुमचं अभिनंदन याच्यासाठी करतो की तुम्ही ही शाळा निवडली आणि हे विद्यार्थी तुम्ही निवडले, इथे भाभींचा वाढदिवस आज इथे साजरा होतो. तर जास्ती बोलायची ही प्रसंग नाही. माझी शिक्षकांना विनंती राहील की सगळ्यांना सांगा विद्यार्थ्यांना की भाभीजींचा हा वाढदिवस आहे, भाभीजी कोण आहे, अशोकरावजी कोण आहे हे त्या विद्यार्थ्यांना कळू द्या, जेणेकरून भाभीजींसाठी त्यांच्याकडून चांगल्या म्हणजे भावना व्यक्त केल्या जातील आणि त्याचा फायदा भाभीजींना होईल, त्यांचं आयुरारोग्य उदंड होईल. कारण अशोकरावजींचं उदंड आयुरारोग्य होण्यासाठी भाभीजींना आधी आयुरारोग्य उदंड राहिलं पाहिजे, ही आपल्या सगळ्यांची भावना आहे. आणि ह्यातूनच हा वाढदिवस साजरा करूया असं मला वाटतं. बस मला इथे बोलवल्याबद्दल पांडागळे आणि त्यांच्या सर्व टीमचं मी आभार मानतो. राजस्थानी एज्युकेशन सोसायटीचं मनापासून आभार मानतो की हे काम त्यांनी असंच अविरतपणे कार्यरत व्हावं. असे अनेक येऊ शकतात महाविद्यालय, कदाचित नांदेडला आले असतील मला माहिती नाही, परंतु नुसतं महाविद्यालय किंवा विद्यालय काढून उपयोग नाही. तिथे काम जे आहे कसं होतं हे बघणं गरजेचं आहे. आणि ते सर्टिफिकेट मला वाटतं ह्याच विद्यालयाला जातं की अतिशय चांगल्या तऱ्हेने या मुलांचा ते सांभाळ करतात. नुसता सांभाळ करत नाही तर त्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा व्हावा, त्यांची हेल्थ चांगली राहावी, त्यांना एज्युकेशन मिळावं, त्यांना जीवन जगण्यासाठी प्रेरणा मिळावी. सगळ्यात महत्त्वाची प्रेरणा आहे. ही प्रेरणा देण्याचं काम ही संस्था करते आहे. असं अतिशय मोठं काम ते आहे असं मला वाटतं. त्यामुळे सगळ्यांना परत एकदा मनापासून अभिनंदन करतो या संस्थाचालकांचं आणि सगळ्या विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आणि खरोखरच मान्यवरांनी घेतलेला हा स्तुत्य उपक्रम समाजाला कलाटणी देणारा आहे असं मला तरी वाटतं. आणि प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मान्यवर आपल्या या दोन्ही शाळेच्या विद्यार्थ्यांना इथं खाऊचं वाटप करणार आहे आणि बाकी सर्व आमचे आपल्या हस्ते स्वागत व्हावं, त्यांचाही वाढदिवस साजरा व्हावा आणि टाळ्याच्या गजरामध्ये त्याला साथ द्यावी. कोणताही गोष्ट कोणाला पाहिजे असते त्याचा योग घ्यावा लागतो. संस्थेचे सर्व पदाधिकारी, आदरणीय माजी मंत्री साहेब, या विद्यार्थी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण काही विद्यार्थ्यांना मान्यवराच्या हस्ते इथं वाटप करत आहोत. बाबा हे मुलीला फोटोसाठी सर झालं सर जरा
समोर समोर हे करा सर जी आई त्यांना बरोबर करा. मैं धन्यवाद देना चाहूँगा कि आपने अपना कीमती से समय निकाला. सावंत अंकल, पांडाकले सर, येवनकर सर, सभी ने अपना कीमती समय निकाला और आपके इस समय और प्रोत्साहन से हमें और हिम्मत और अच्छा काम करने के लिए आदर्श मिलेगा. उन सभी के लिए थैंक यू. आपण सर्वांनी इथं आला, आमच्या विद्यार्थ्याचे आनंदात सहभागी झाला त्याबद्दल मी संस्थेच्या वतीने सर्व मान्यवरांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि आभारी मानतो. वेळात वेळ काढून आला, अतिशय दिनचर्या वेगळ्या असताना सुद्धा आपण या कार्यक्रमामध्ये आला, सहभागी झाला. आमच्या विद्यार्थ्याचा आनंद द्विगुणित केला त्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्याचे, संस्था पदाधिकाऱ्याचे आणि आलेल्या मान्यवरांचे सर्वांचे हार्दिक हार्दिक आभार. आणि अध्यक्षाच्या वतीने कांबळे, हो कांबळे.